राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहे। नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर आज त्यांची जाहीर सभा होणार आहे। वाशिमचे जे नगर अध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत भाजपचे जे अनिल केंदळे यांच्यासाठी ही जाहीर सभा आहे। त्यासोबतच इतर जे जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही जाहीर सभा आहे। जवळपास या जाहीर सभेत 15,000 जवळपास नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे। त्यामुळे ही मोठी सभा होणार आहे आणि जिल्ह्याच्या लेवलला ही सभा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। विशेषतः म्हणजे भाजपनं आतापर्यंत ही वाशिम नगर परिषदवर आपला झेंडा फडकवला नाही आहे। त्यामुळे या वेळेस त्यांचा झेंडा फडकवेल का यावर आपल्याला लक्ष देणं आहे। सध्याच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे नेमकेच या सभेतून काय संदेश देणार हे आपल्याला कळणार आहे। विरोधकावर काय टीका करणार हेही बघावं लागणार आहे। विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात हा 4 नगर परिषद व एका नगरपंचायतीसाठी निवडणूक घातलेली आहे। विशेष या ठिकाणी रिसोर्ट वगळता इतर ठिकाणी भाजपची कुठेही महायुती झाली नाही। त्यामुळे स्वतंत्र उमेदवार इथं उभे आहेत। त्यामुळे स्वतःच्याच घटक पक्षातील उमेदवारासोबत त्यांना आव्हान असणार आहे। विशेष म्हणजे वाशिम नगर परिषदसाठी मोठ्या प्रमाणात इथं प्रचाराची धुरा ही सर्वच राजकीय पक्ष सांभाळली असली तरी आता देवेंद्र फडणवीस या सभेतून नेमकाच कोणत्या विरोधकावर काय टीका करतील हे आपल्याला बघावं लागणार आहे। त्यामुळे आता हे नेमकंच नगर परिषदसाठी ही सभा किती फायदाशीर ठरणार भाजपसाठी हे आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।